टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर जिल्ह्यातील डोरली गावाजवळील बारूद कंपनी म्हणजेच या ठिकाणी फटाक्याची वाद बनवली जाते अशी ही एशियन फायर वर्क्स नावाची कंपनी आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की या कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट झाला। त्यावेळी काही कामगार जे आहे ते आतमध्ये काम करत होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाल्याचे जे आहे ती माहिती पुढे येते आहे। आणि एकंदर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण बघू शकतो की या कंपनीचा जो कॅम्पस आहे तो किती मोठा आहे आणि या ठिकाणी सगळं बारूद आणि वाद बनवण्याचं काम जे आहे ते होत होतं। त्या ठिकाणी अचानकपणे ब्लास्ट झाला। आता ब्लास्टच्या मागची नेमकं कारणं काय होती, त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वापरण्यात येणारे टूल्स त्या ठिकाणी होते किंवा नव्हते, या सगळ्या बाबीची चौकशी तर पुढे होईलच। मात्र एकंदर या ठिकाणी अशा प्रकारे ब्लास्ट झाल्यामुळे 2 लोकांचा जीव गेल्याची आतापर्यंतची माहिती आहे। काही लोक त्यामध्ये भाजले गेलेले आहेत, त्यांना रुग्णालयात नेलेलं आहे। आणि एकंदर या ठिकाणची जर आपण परिस्थिती बघितली तर काही गावकरी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळते। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांना घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदर वातावरण जर आपण बघितलं तर काहीसं टेन्स असं वातावरण या ठिकाणी वाटते आहे। पोलिसांनी आता जे नागरिक आहे किंवा गावकरी आहेत त्यांना या ठिकाणावरून दूर करायला सुरुवात केलेली आहे आणि जखमींना रुग्णालयामध्ये नेण्याचं कामसुद्धा या ठिकाणावरून केलं जात आहे। एकंदर जर परिस्थिती बघितली तर या ब्लास्टमुळे 2 जणांचा जीव गेल्याची माहिती आतापर्यंत पुढे येते आणि अनेक जण जखमी आहेत, त्यामुळे त्यांच्यातील आणखी काही जणांचे जीवितहानी होते का हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच हा ब्लास्ट नेमका कशामुळे झाला हे पुढे येणार आहे। कॅमेरामन अनिकेतसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।